आवाज येतोय ना? हो, येतोय येतोय. आणि कल्याणकारी प्रवचन झाल्यावर म्हणायचंय बरं का. हा, ठीक आहे. प्रवचन झाल्यावर ज्या कोणी आहेत त्या म्हणतील. तुम्ही आता तुमचं हे सुरू करा, परिचय चालू करू ना? हा, ठीक आहे. आजच्या व्याख्याच्या समर्थ भक्त आदरणीय विद्याताई पुरोहित माझ्या नंतर सुरू करा ना. केलं मी आजच्या व्याख्याच्या आदरणीय समर्थ भक्त विद्याताई पुरोहित या BSc BCom LLB आणि CA IIB असून आतापर्यंतच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी युको बँकेत 25 वर्षाची सेवा केलेली आहे. लहानपणापासून संत वाङ्मय तसेच ऋषी वाङ्मय यांचा त्यांचा अभ्यास सध्या त्या समर्थ सेवा मंडळ सज्जनगड येथे 21 वर्षाहून अधिक काळ सेवेत असून गडावर प्रामुख्याने ग्रंथपाल, प्रकाशन विभाग, प्रूफ रिडिंग, अकाउंट्स इत्यादी सेवांमध्ये त्या कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याचा सद्गुण आणि सन्मान या नात्यानं साहित्य कला विकास प्रतिष्ठान साताराकडून त्यांना ग्रंथ शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साताराच्या आकाशवाणीवर ही त्या कार्यरत आहेत. ताईंच्या नावातच विद्या आहे, त्यामुळे अभ्यासोनी प्रगटावे हा त्यांचा मूळ पिंड आहे. अशा ऋजू व्यक्तिमत्वाच्या आदरणीय विद्याताई पुरोहित आज समर्थांचे सामाजिक रक्षाबंधन यावर आपले विचारधन गुंफणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ. ते आवाज येत नाहीये, तुम्ही ऑन केलं नाही तुमचं. व्हिडिओ ऑन झाला, ऑडिओ ऑन करा ताई. येते का? येते का आता? हो, येतो. ओके. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व श्रोतृवंताला आधी पहिलं वंदन करते. जे श्रोते आहेत त्या सगळ्यांना वंदन माझं, कारण सगळे समर्थ भक्त आहेत आणि आपण सगळे इथे एकच आहोत. मी फक्त चिंतन करणारे, मी काही कोणी मोठे प्रवचनकार नाही, पण जे काही थोडस त्या समर्थांची भक्ती आहे त्यातून जे काही सुचेल त्याचं निरूपण करण्यासाठी मग ते चिंतन करण्याचा प्रयत्न करते. आदरणीय सुहाजी क्षीरसागरांनी हा विषय दिला आहे, समर्थांचं सामाजिक रक्षाबंधन. श्रावण महिना आहे आणि रक्षाबंधन आत्ताच आपलं होऊन गेलं आहे आणि ते रक्षाबंधनाच्या औचित्य साधून हे समर्थांचं सामाजिक रक्षाबंधन असा विषय त्याने दिला. कठीण आहे विषय, खरं सांगितलं तर समर्थांचं कार्य सांगायचं आणि ते समर्थांनी कसं समाजाचं रक्षण केलं ते सांगायचं मोठं कठीण काम आहे. पण तरी काही आपल्याच कृपेने किंवा सगळ्या तुमच्या आशीर्वादाने हा प्रयत्न थोडासा करतो. आता सामाजिक रक्षाबंधन हा विषयापेक्षा आधी पहिल्यांदा रक्षाबंधन म्हणजे काय आहे त्याचा आपण थोडासा विचार करू. की रक्षाबंधन म्हणजे काय, की हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे का नुसताच? हा आपली एक संस्कृती जपण्याचा कार्यक्रम आहे. संबंध श्रावण महिना म्हणजे संस्कृती जपण्याचा कार्यक्रम आहे. मन शुद्ध व्हायला पाहिजे आणि शरीर शुद्ध, म्हणजे उपासना आणि उपवास असे दोन्ही गोष्टी या श्रावण महिन्यात आपण साधतो. अत्यंत चित्त शुद्ध केलं जातं, कारण आपण सतत घाण होत असतो. म्हणजे आपलं मन हे अतिशय अशुद्धकडे प्रवाह आहे. त्याचा नदीचा प्रवाह जसा अशुद्धकडे असतो तसा मनाचा प्रवाह अशुद्धतेकडे असतो आणि त्यामुळे आपण आपले मन हळूहळू कलुषित होत जातं. आणि त्याकरता हे आपल्याकडे संस्कृती, आपली उज्ज्वल संस्कृती आहे. भारतीय संस्कृती अत्यंत उज्ज्वल आहे आणि या संस्कृतीने असे काही नियम लावून दिलेले आहेत. श्रावण महिन्यात हे सण
आणि त्याप्रमाणे आपण ह्या श्रावण महिन्यात रक्षाबंधन हा एक सण आहे. ह्याच्यात काय असतं, या रक्षाबंधनात रक्षा बांधली जाते. म्हणजे बहीण भावाच्या हातावर रक्षा बांधते, म्हणजे हा प्रेमाचा तंतू आहे. प्रेमाच्या तंतूमध्ये काय असतं की एक सुरक्षिततेची भावना असते की माझा हात रक्षण होईल. ते आपण एकमेकांवर प्रेम करतो तेव्हा आपल्याला त्याची दुसरी बाजू आहे की ती रक्षणाची आहे, रक्षा होते आपली. आईचं मुलांवर प्रेम असतं, आई किती कष्ट करते मुलांसाठी, त्यातून म्हणजे त्यांचं रक्षणाचा संकल्प आहे त्याच्यात. म्हणजे रक्षण करणे आणि प्रेम करणे ह्या दोन वेगवेगळ्या नाहीच आहे. जिथे प्रेम आहे तिथे रक्षण आहे. आणि असं प्रेम आपण सगळ्या कुटुंबातल्या सर्वांवर करतो, एकमेकावर प्रेम करतो आणि एकमेकांचं रक्षण होतं. पण जेव्हा समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी येते, समाज पण म्हणजे हळूहळू अधोगतीला किंवा ज्याला आपण म्हणतो की त्याच्यात अनाचार म्हणा, अनिती म्हणा, स्वार्थामुळे अनेक गोष्टी त्याच्यात समाजामध्ये निर्माण होतात. आताच आपण बघतोय की अनेक गोष्टी समाजामध्ये ज्या विकृत स्वरूपात आलेल्या आहेत. आणि ह्या विकृत स्वरूपातल्या सगळ्या गोष्टींपासून रक्षण करणं हे पण खूप महत्वाचं असतं आणि सामाजिक कार्यकर्ते ते करतच असतात. आता बघा, करोनाच्या काळामध्ये किती लोकांनी काय ऑनलाईन प्रवचन देणं, ऑनलाईन उपासना घेणं आणि लोकांमध्ये धैर्य निर्माण करणं. लोक भयग्रस्त झालेले होते आणि त्यांना धैर्य देण्याचा कार्यक्रम ह्या ऑनलाईन जे सेवा घडल्या, ऑनलाईन लोकांनी जे सगळे काही निरूपण केली, प्रवचन केली, लोकांमध्ये धैर्य उपासना सुरू केल्या आणि लोकांना धैर्य देण्याचा कार्यक्रम केला. पण हे थोडस कमी दर्जाच्या पातळीवर किंवा आपण ज्याला म्हणू की हे कौटुंबिक किंवा थोडस सामाजिक, म्हणजे हे फार मोठं कार्य नाही. पण ज्या वेळेला समाज साथ, आपण आता थोडस मागे जाऊ, आज आपण स्वातंत्र्यात आहोत. पण काही काळापूर्वी, जेव्हा काही पूर्वी म्हणजे ज्याला आपण म्हणता येईल अनेक शतके आपण पारतंत्र्यात खितपत पडलेलो होतो अक्षरशः. कशामुळे, काय, कोणती परिस्थिती झाली होती, हे गोष्ट वेगळी आहे. त्याला अनेक कारण आहेत. ते पारतंत्र्य का आलं आमच्यामध्ये कोणती त्रुटी होती, आम्ही सामर्थ्य नव्हतं का आमच्यामध्ये, पण तरी सुद्धा आम्ही पारतंत्र्यात खितपत पडलो कितीतरी शतकानुशतके. आणि इतकी भयानक परिस्थिती झालेली होती की आम्ही आपलं सगळं सत्वच घालून बसलेलो होतो. किती सत्व घालून बसले होतो की कोणी यावं आणि आम्हाला लुटून न्यावं, आमच्या स्त्रियांना भ्रष्ट व्हावं, इतकी परिस्थिती झालेली होती. आणि कोणी रक्षक करता नाही का म्हणून लोक अक्षरशः इतकी काय म्हणतात त्याला की इतकी भयावह स्थिती झाली होती की आमचं कोणी रक्षण करता नाही का, लोकांमध्ये सामर्थ्य नव्हतं का. पण ते सामर्थ्य कोणीतरी चेतवण्याची गरज होती. आणि ईश्वराला दया आली, किंबहुना आपली संस्कृती रक्षण यदा यदा हि धर्मस्य, हे भगवंताचं वचन आहे. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते किंवा अनिती मासते किंवा दयनीय अवस्था समाजाची होते, त्या त्या वेळेला भगवंत अवतार घेत असतो. अंशावतार उत्पन्न होतात, काही वेळेला फार मोठा अवतारही उत्पन्न होतात. आपल्याला माहिती आहे रामकृष्णांचे अवतार झाले, त्याच्यानंतर संत अवतरले, आचार्य अवतरले. अशा तऱ्हेने ही भारतीय संस्कृतीची उज्ज्वल परंपरा रक्षण करण्याचं कार्य ह्या आचार्य, संत, आपले देशभक्त, वीर पुरुष किती अवतारले ह्या भारत भूमीत. अक्षरशः भाग्यशाली ही भूमी आहे भारताची. आणि आपली ही वैदिक संस्कृती इतकी उज्ज्वल आहे की तिच्या रक्षणार्थ परमेश्वर नेहमी काही ना काहीतरी अवतार घेतो, कसं तरी का होईना, पण त्याचं रक्षण होत आहे. आणि आम्हाला आज आम्ही स्वातंत्र्यात किंवा आम्ही आज सुखरूप आहोत. आणि आपली ही हिंदू संस्कृतीची किंवा वैदिक धर्म संस्कृतीची परंपरा अव्याहत चालू आहे. आता ही ज्या वेळेला हे आता समर्थ जेव्हा अवतरले तेव्हा ही अशी इतकी भयानक परिस्थिती होती. परकीयांच्या तंत्रात आपण होतो, पारतंत्र्यात होतो आणि काय बिकट परिस्थिती होती की आम्हाला कोणतीही सुरक्षा नव्हती त्यावेळेला. म्हणजे दुसरे लोक परदेशातून आले, मुठभर लोक परदेशातून आले आणि आपल्या ढिगभर लोकांवर त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं, त्यांनी सत्ता चालवली. म्हणजे ही आमच्या सामर्थ्य नव्हतं का, पण आम्ही काय ते घालून बसलो होतो, आमचा कॉन्फिडन्सच घालून बसलो होतो. आणि आम्ही अत्यंत अत्याचाराला बळी पडून कोण आमचा वाली आहे का,
म्हणजे आमचा कोणीतरी वाली आता निर्माण म्हणून आपण परमेश्वराला प्रार्थना करीत बसलो होतो, त्यावेळेला हे समर्थांचा अवतार झाला. संत अवतरलेत, सगळ्यांनीच कार्य केले. ज्ञानोबा आहेत, तुकाराम महाराज आहेत, नाथ आहेत. महाराष्ट्रात संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. आणि हे सगळे अवतरले, असे समर्थांसारखे संत अवतरले आणि ह्या भूमीचं रक्षण झाले. आता समर्थांनी काय रक्षण केलं ते आपल्याला हा विषय आजचा आहे, की समर्थांनी हे समाजाचं रक्षण कसं केलं आणि ते रक्षण तरी का केलं, की जसं आपण आता मगाशी बघितलं की रक्षाबंधनामध्ये प्रेमतंतू असतो, प्रेम जिथे असतं तिथे रक्षण होतं. आणि संतांना तर सगळ्यांचंच प्रेम असतं, तर त्यांना तर कोणाचंच काही बघवत नाही. अवघे सुखी असावे अशी त्यांची वासना असते. आणि नुसतंच अवघे सुखी कधी, जेव्हा आमचा धर्म उच्च स्थितीला असेल, त्याची अवनती झालेली नसेल, आमचं राष्ट्र जेव्हा उच्च स्थितीला असेल, राष्ट्रात कुठली परकीय सत्ता नाही, कुठले आचार नाही, जेव्हा राष्ट्र सुखाने नांदत असेल तेव्हाच आम्ही सुरक्षित असतो. आता ती समर्थ अवतरले त्यावेळेला इतकी परिस्थिती बिकट होती, म्हणजे समर्थाने लहानपणीच चिंता करतो विश्वाची असं म्हटलं. त्यावेळेला समर्थांना काही माहिती होतं का लहानपणी, की चिंता करतो विश्वाची का म्हटलं, याचं कारण ते अवतरले होते, त्यांना माहिती होतं की धर्मरक्षण करावं लागणार. आई चिंता करतो विश्वाची हे लहानपणचे शब्द आहेत, हे काही सामान्य शब्द नाहीत. आणि त्याच्यानंतर लग्नातून पलायन, आपल्या समर्थांचं फार चरित्र बघायचं याच्यातला भाग नाही, पण थोडं सांगावं लागणार आहे. लग्नातून पलायन करताना काहीतरी प्लॅनिंग केलेलं असेल की नाही. समर्थांचं ते इतकं सगळं प्लॅन्ड आहे की त्यांनी त्यावेळेलाही प्लॅन केलेलं असणार आहे, मला कुठे जायचंय आणि मला काय करायचंय. त्याप्रमाणे ते लग्नातून निसटले, ते टाकडीला आले. 12 वर्षाची तपश्चर्या आहे आणि तपश्चर्येत पराकोटीचं सामर्थ्य मिळवलंय. नुसतं नाही, तपश्चर्या म्हणजे 13 कोटी रामनाम जप आहे. आणि खरं सांगायचं तर परमेश्वरी कृपा संपादन केलेली आहे किंवा परमेश्वराची प्राप्ती झालेली आहे, आत्मज्ञान झालेलं आहे, अनेक प्रकारच्या सिद्धी मिळवलेल्या आहेत. सिद्धी प्राप्तच होतात म्हणजे आत्मज्ञानाने, आणि त्या सिद्धी समर्थांना मिळाल्या. आणि एक अत्यंत असं तेजस्वी व्यक्तिमत्व. आणि नुसतं समर्थांनी तपश्चर्या केली म्हणजे त्याच्यात अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. सूर्य नमस्कार वगैरे असे घालून सगळं शरीर असं बलदंड शरीर, आत्मज्ञान, वैराग्य अशी ती काय म्हणतात ती तेजस्वी मूर्ती समर्थांची 12 वर्षात एक उत्तुंग व्यक्तिमत्व. आणि हे एवढं सगळं सामर्थ्य आहे. आणि आता पुन्हा 12 वर्षाचं तीर्थाटन, 12 वर्षाचं तीर्थाटन करावं. कारण आता आपल्याला 12 वर्ष तीर्थाटन करून ह्या देशाची काय परिस्थिती आहे, कारण लोकोद्धार करावा लागणार आहे हे त्यांना जेव्हा अवतार घेतला तेव्हाच त्यांना नोंद असतं. 12 वर्षाच्या तीर्थाटनात इतकं सूक्ष्म निरीक्षण आहे समर्थांचं, समर्थांनी सगळं जाणून घेतलेलं आहे. काय जाणून नाही घेतलेलं, विटा कशा कराव्यापासून इमारती कशा बांधाव्यापासून सगळं जाणून घेतलेलं आहे. समर्थांचं इतकं बारीक निरीक्षण आहे. नुसतं समाजाची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि धर्माची परिस्थिती अवलोकन केलीच समर्थांनी. लोक सगळे शोधले, लोकांची काय दयनीय अवस्था आहे ते शोधलं. आणि ह्याच्यावर आता उपाय काय करता येईल ह्याचं प्लॅनिंग अखंड भारत भ्रमणात त्यांनी केलं. जिथे जिथे समर्थ गेले तिथे तिथे त्यांना जी कोणी उत्कृष्ट व्यक्तिमत्व दिसली, समर्थांचं व्यक्तिमत्व इतकं आकर्षक म्हणजे आकर्षक होतं. आजही आपण एखाद्या चांगल्या माणसाला पाहिलं तर आपण आकर्षून जातो त्याच्याकडे. आता विचार करण्यासारखं समर्थांचं 12 वर्षाचं तपश्चर्याचं तेज आहे, ज्ञानाचं तेज आहे, वैराग्याची धगधगीत मूर्ती आहे. आणि ते ह्यांनी व्यायामाने आणि सूर्यनमस्कारांनी कमवलेलं अत्यंत बलदंड शरीर आहे. त्यांच्याकडे किती लोक आकर्षित होत असतील याची कल्पना आपल्याला आजही करता येण्यासारखी. इतके लोक आकर्षित झाले आणि समर्थांनी तीर्थाटनात सुद्धा कितीतरी लोकांना अनुग्रह दिला म्हणा, किंवा अनुग्रह म्हणण्यापेक्षा आपल्याला त्याला काय म्हणता येईल की लोक त्यांचे आपणहून शिष्य झाले. तिथे तिथे समर्थांनी मारुती मंदिराची पहिली स्थापना केली. लोकोद्धार करायचा आहे, धर्मोद्धार करायचा आहे. धर्मोद्धाराची पहिली त्यांनी काय म्हणतात की आपण पहिली सुरुवात जी केली लोकोद्धाराची किंवा धर्मोद्धाराची ती मारुती मंदिराची स्थापना करून.
ज्या परकीय सत्तेत, आता त्या परकीय सत्तेचं वर्णन करायला आपल्याला आता वेळ नाही, ज्या परकीय सत्तेत हिंदूंचा धर्माचा विध्वंस म्हणजे पहिलं मूर्ती आणि मंदिरांचं ज्या वेळेला विध्वंस करत होते आणि धर्मच मोडून काढत होते, त्यावेळेला समर्थांनी मारुतीचे मंदिर स्थापन केले. तिथे तिथे जे समर्थांना शिष्य भावानी जे शरण आले त्यांना तिथे मठपती नेमलं, त्यांना युक्तिबुद्धीने भरलं आणि तिथे त्यांच्यामध्ये चेतवला, स्वाभिमान चेतवला, त्यांना गुप्तपणे कार्य करायला सांगितलं. असं समर्थांनी भारत भ्रमणात संबंध 12 वर्षाच्या भ्रमणात जागोजागी किती ठिकाणी माहिती नाही आपल्याला, किती महंत होते, 1100 मठ होते म्हणून सांगतायत, कितीतरी महंत होते. आपल्याला याची कल्पना नाही, कारण काय त्याच्यानंतर आता कितीतरी नष्ट होऊन गेले, काळाच्या ओघात कितीतरी जातात आणि आपल्याकडे इतिहास नाही लिहून ठेवलेला, किंबहुना जाळपोळीमध्ये तो गेलेला आहे इतिहास. त्यामुळे आपल्याला त्याची खरी कल्पना येत नाही की समर्थांनी नेमकं काय केलंय. समर्थांचा आधीच स्वभाव तो गुप्तते, आणि त्या परकीय सत्तेत काही बोलण्याची सोय नव्हती, गुप्त राखावे म्हणून म्हणतात, आणि गुप्तपणेच कार्य केलं म्हणून झालं. इतकं तीर्थाटनात समर्थांनी ते सगळं देशाची सामाजिक स्थिती, राजकीय स्थिती आणि धार्मिक स्थिती अवलोकन केली, आणि अत्यंत सगळ्या बाबतीत दयनीय अवस्था समर्थांनी पाहिली, आणि त्याच्यावर समर्थांनी अत्यंत प्लॅन असं योजनाबद्ध आखणी केली काय करायचं. 12 वर्षाचं तीर्थाटन झाल्यानंतर त्याने महाराष्ट्र किंवा इथे सातारा आणि हा कोल्हापूर परिसर निवडला. इथे थोडस त्यावेळेला स्थैर्य होतं असं म्हणतात. समर्थ प्रथम महाबळेश्वरला आले, आणि महाबळेश्वर मध्ये त्यांनी तिथे त्या मंदिरात उतरले. शंकराचं मंदिर होतं. काय होतं समर्थांजवळ? आज आपल्याकडे घर असतं, काय असतं, सगळं असतं, तेव्हा आम्ही काही प्रयत्न करतो. काय होतं समर्थांजवळ? फक्त युक्ती, बुद्धी, ज्ञान, वैराग्य ही सामुग्री होती. त्याला आपण दैवी संपदा म्हणतो, ती होती समर्थांजवळ. बाकी काही नव्हतं समर्थांजवळ. चालणं एवढंच, म्हणजे जागोजागी चालणं, वाहनं नव्हती, काही नव्हतं. आपण नीट विचार करून बघितलं तर कळेल की किती कष्ट होते. मिळेल ते खायचंय, भिक्षेच्या रूपाने भिक्षेत येईल ते खायचंय, आणि तिथे तिथे जनजागृती, कारण त्यातून मिळवायचं काही नाही, मला काही मिळवायचं नाही, लोकांकरताच करायचंय. मारुती मंदिर पहिलं मारुती मंदिर म्हणजे कृष्णाकाठी इकडे जेव्हा त्यांनी कार्याची उभारणी केली, तेव्हा पहिलं मारुतीचं मंदिर स्थापलंय ते महाबळेश्वर मध्ये. प्रथम टाकडीमध्ये उद्धवासाठी स्थापलेलं मंदिर आहे. तीर्थाटनात अनेक ठिकाणी स्थापलेलं, पण पहिल्यांदा कार्याची जेव्हा त्यांनी उभारणी करायला सुरुवात केली, लोकोद्धाराची उदाहरणी, आणि जे आमचं रक्षण झालं ते पहिलं महाबळेश्वर मध्ये पहिलं मंदिर स्थापलं समर्थांनी, हनुमंताचं. आणि त्याच्यानंतर हळूहळू कोल्हापूर, सातारा हा प्रांत समर्थ सगळीकडे फिरले, जागोजागी मारुती मंदिरं स्थापन केली. किती शिष्य मिळाले आपल्याला? शिष्य माहिती आहेत. पहिले शिष्य आहे समर्थांचा म्हणजे अनंत दिवाकर, महाबळेश्वर मध्ये दिवाकर गोसावी आणि अनंत भट त्यांचे बंधू, आणि त्यांच्या मार्फत पण तिथे तिथे कार्य सुरू झालं. आपल्याला आता त्या सगळ्याची नोंद नाही इतिहासामध्ये, काय कार्य केलं नेमकं ते. आणि त्याच्यानंतर सगळा शिष्य परिवार, किती शिष्य परिवार, मग कोल्हापूर, मसूर, इथे पहिला मारुती मंदिर, मसूरच्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर स्थापन केलं. सतीबाई शहापूरकर ह्या त्यांना शरण आलेल्या आहेत, आणि सतीबाई शहापूरकर म्हणजे ह्या पहिल्या समर्थांच्या स्त्री शिष्य आहेत. समर्थांनी स्त्रियांना पण आपल्या समाजात एकवटलं. खरं सांगायचं तर ऑर्गनायझेशन हा शब्द जो आहे, संघटना हा जो शब्द आहे, हा समर्थांचा खूप महत्वाचा शब्द. किती संघटन केलं समर्थांनी, जे जे त्यांना शरण आले त्यांना बघितलं, आणि त्यांना कार्याला लावण्याचं कार्य केलं, आणि हे लोकोद्धाराचं संघटन केलं, खूप संघटन केलं समर्थांनी. मसूरमध्ये मारुती स्थापन केला, शहापूरमध्ये या सतीबाईंकरता मारुती स्थापन केला, आणि त्यांना आणि त्यांच्या यजमानांना अनुग्रह दिला. आणि तिथे ते मारुती मंदिर का स्थापन करायचं?
की तिथून ते जनजागृतीचं कार्य तिथून होतं. पुढे समर्थ मिरजेला गेले. वेणा स्वामी त्यांच्या शिष्या झाल्या. त्यांचा परिचय आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. आपण सगळे समर्थ भक्त आहात. वेणा स्वामींचं अफाट कार्य आहे. काय येत होतं त्यांना? सात्विकता होती, ग्रंथवाचन होतं, काही संस्कार होते. त्या वेणा स्वामींना समर्थाने आपल्या संप्रदायात घेतलं. बालविधवा होते, त्यांना तर सुरक्षित केलंच समर्थांनी, पण त्यांच्या मार्फत अनेकांना सुरक्षित करण्याचं किंवा सामर्थ्य देण्याचं समर्थांनी कार्य केलं. त्यांना संप्रदायात घेतलं. त्यांना सगळं युक्तिबुद्धीने, काय त्यांना कीर्तन करता येत होतं का? काय तयारी होती त्यांची? पण समर्थांनी आपल्या शिष्यांना सगळ्यांना युक्ती बुद्धी काय करावं, सकाळी उठल्यापासून ते काय करावं, दिसा माझी काहीतरी ते लिहावे. समर्थांची चतुसूत्री आहे, हरिकथा निरूपण करावं, भगवंताच्या भक्ती करावी. म्हणजे ह्या चतुसूत्रीने त्याने राजकारण सांगितलेलं आहे. राजकारण म्हणजे याचा अर्थ लोकांचं कल्याण होईल, लोक आपला धर्म अभिमानाने आपला धर्मचं रक्षण करतील आणि धर्माप्रमाणे त्यांना वागता येईल, कोणतंही भय नाही होईल, परावलंबित्व जाईल, अशा तऱ्हेने आपल्या शिष्यांना त्यांनी सगळं मार्गदर्शन केलं. पहिली शिष्य त्यांनी तयार केले, त्यांना म्हणतात महंत केले समर्थांनी पहिले. वेणा स्वामींना कीर्तन येत नव्हतं, पण त्यांनी कीर्तनाला त्यांना उभं केलं. म्हणजे कीर्तन करू शकतील इतकी त्यांच्यात सामर्थ्य समर्थांनी आहे. आणि समर्थांकडे बघून बघूनच हे शिष्य तयार झाले. आज आम्हाला आमच्याकडे समर्थ नाही की आम्ही तयार होऊ असं. आमच्याकडे तसं व्यक्तिमत्व आहे, काही आदर्श व्यक्तिमत्व आजही आहेत. आपण त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. समर्थांनी आपल्या शिष्यांना युक्तिबुद्धीने भरलं आणि त्यांना एकत्र ठेवलं. महत्वाची गोष्ट ऐक्य राखणं मोठं कठीण आहे. समाज एकत्रित आणणं, त्यांना युक्तिबुद्धीने भरणं आणि त्यांना जागोजागी विखरून त्यांच्याकडून कार्य करणं ही अत्यंत महत्वाचं घटना समर्थांनी केली. किती महत्वाचं कार्य समर्थांनी केलंय त्याची कल्पना आपण आता एक थोडीशा याच्यात घेऊया. की मसूरचा मारुती स्थापन केल्यानंतर समर्थांनी चाफळ येथे राम मंदिर बांधलं आणि समर्थांचा संप्रदायाचा आद्यमठ स्थापन झाला. तिथे आपल्या शिष्यांना कुठे ठेवायचे? एवढे सगळे शिष्य त्यावेळेला काय ते हे नव्हते, काही गृहस्थाश्रमी शिष्य होते, काही गृहस्थाश्रमी होते, ते गृहस्थाश्रमात राहून आपापलं कार्य करत होते. पण जे ब्रह्मचारी शिष्य होते त्यांना कुठे ठेवायचं? म्हणून हा आद्यमठ स्थापन केला. तिथे ही सगळे एकत्र काही राहत होते, तिथून कार्यरत होती ती, आणि भिक्षेच्या माध्यमातून केलेलं आहे. काही अर्थार्जन होतं का? की काही आपल्याला मिळालेली संपत्ती होती का? नाही. भिक्षेच्या माध्यमातून या सगळ्या शिष्यांना पोषणं आणि त्यांना तयार करणं, महंत निर्माण करणं, त्यांना युक्तिबुद्धीने भरणं आणि त्यांना जागोजागी विखरणं. मिरजेला मठ जो करून दिला समर्थांनी, मिरजेला वेणा स्वामींना मठपती नेमलं. एका स्त्री शिष्येला त्यांनी मठपती केलं आणि ते सुद्धा मुस्लिम मोहल्ल्यात केले. हे काय सामान्य कार्य? त्यावेळच्या स्त्रियांना तुम्हाला विचार करा, बालविधवा आहेत त्या, समाजात मान वर करून बघण्याची हे नव्हती, त्यावेळेला मान वर करून बघू शकत नव्हत्या. अशा वेळेला समर्थांनी त्यांना कीर्तनाला उभं केलंय. समाजाला कीर्तन म्हणजे समाजाला मार्गदर्शन आहे. समाजाला मार्गदर्शनाकरता स्त्रियांना उभं करण्याचं इतकं महत्वाचं कार्य समर्थांनी केलं की आपल्याला ते विसरून चालणार नाही. स्त्रियांना स्वतंत्र केलं. हे समर्थांनी केलेलं कार्य आज विसरतोय समाज. की स्त्रियांना त्या काळात परसत्त मध्ये ज्यावेळेला अत्यंत भयावह परिस्थिती होती, त्यावेळेला समर्थांनी स्त्रियांना मोठे अधिकार दिलेत. वेणा स्वामी आल्या, असे सगळे शिष्य, कल्याण स्वामी, वेणा स्वामी, उद्धव स्वामी सगळे एकत्र झाले. ही सगळी शिष्य परंपरा, आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मठ करून दिले. मठ करून दिले म्हणजे त्या ठिकाणी मारुती स्थापन केले. समर्थाने 11 मारुतींची स्थापना केली. हे त्या वेळेला चळवळीची स्थान होती. तिथून कार्य झालंय. तिथे सगळीकडे लोक जागृती केले. समर्थाने लोकांचे मन भरले. लोकांमध्ये काय म्हणता, उत्तिष्ठ जागृत, आपल्या देशाभिमान, धर्माभिमान आणि स्वाभिमान जागवलाय.
आणि ते कशाच्या माध्यमातून? या शिष्यांच्या माध्यमातून केलेलं आहे समर्थांनी स्वतः तर केलाच. समर्थ जागोजागी गेले आणि शिष्यांच्या माध्यमातून त्याने महंत केले. महंत केले म्हणजे काय केलं? त्यांना युक्तिबुद्धीने भरलाय. नुसतंच युक्तिबुद्धी काय, त्यांना एक ज्याला म्हणतो शेड्यूल आखून दिलेलं होतं, काय करायचं सकाळी उठल्यापासून ते. आणि त्यांनी नुसतं नाही, ती सगळी शिष्यमंडळी निस्पृह होती. समर्थांच्या तालमीत किंवा समर्थांच्या शिकवणुकीत ती तयार झालेली सगळी शिष्यमंडळी त्यांनी निस्पृहतेने हे समाज उद्धाराचं कार्याचं वचन घेतलेलं. समाज उद्धारला सगळा. एक एक शिष्य म्हणजे कल्याण स्वामींना वेगळे मठ. कल्याण स्वामींना जेव्हा डोंगावला पाठवलं तेव्हा त्याच्यानंतर डोंगामध्ये त्यांनी 42 महंत होतेच कल्याण स्वामींचे. म्हणजे कल्याण स्वामी स्वतः महंत होते आणि 42 महंत त्यांनी निर्माण केले. हे कशाने? विवेक, विचार, निस्पृह आणि धर्मरक्षण, देशरक्षण या हेतूंनी ही सगळी प्रजा किंवा हे सगळे समर्थांचे शिष्य हे सगळे या हेतूने किंवा या ध्येयाने प्रेरित झालेले होते. आणि त्या ध्येयाने प्रेरित झाल्यामुळे त्यांनी अफाट कार्य केले. वेगवेगळ्या ठिकाणी कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण किंवा आंध्र प्रदेश, मद्रास आणि सगळ्या भारतभर समर्थांचे शिष्य पसरले. आणि त्या सगळ्या शिष्यांनी समर्थांचं प्रचंड कार्य किंवा हे जे कार्य आहे देशरक्षणाचं, धर्मरक्षणाचं कार्य केलं. लोकांमध्ये जनजागृती केली. कशाच्या बळावर केली? उपासनेच्या बळावर. आजही उपासनेच्या बळावर आपण काही सुरक्षितता आपण किंवा आपल्यामध्ये काही उत्तम गुण येतात किंवा ज्यांना सदैवपणाचे लक्षण आहे, म्हणजे हे उपासनेच्या बळाने येतं. उपासनेचं बळ खूप मोठं आहे. उपासनेच्या बळाने आपल्या मागे परमेश्वर आहे असं आपल्यामध्ये येतं आणि आपलं मनच त्याने शुद्ध होतो आणि आपलं मनच सुरक्षित झाल्यासारखं आपल्याला भास होतो. हे उपासनेचं बळ आहे. समर्थांनी सगळ्यांना आधी पहिलं हरिकथा मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण आणि साक्षेप प्रयत्नवाद सांगितलेला आहे समर्थाने. कार्याला लागा. हा थोर काम काही केल्या वेगळे होत नाही, कारण त्या सावध पायी सदैव होईल. सगळ्यांना सदैव होण्याचं मंत्र दिलेला आहे. काहीतरी कामाला लागा, दिवसामध्ये काहीतरी लिहा. आणि ह्या तऱ्हेने समर्थांनी सगळ्या शिष्यांना शिकवणूक दिली. ते सगळे शिष्य तयार झाले आणि त्या शिष्यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी. आता वेणास्वामी आहेत, त्यांना मसूरला मिरजेला मठ केलं. सतीबाई शहापूरला त्यांचा मठ आहे. कल्याण स्वामींनी डोंगावला. उद्धव स्वामींचा चाफळ आणि इंदोर बोधन मठ आहे. इतकं खूप आहे. फेमस स्वामी ह्याला तंजावरला मठ आहे. म्हणजे ह्या ठिकाणी समर्थांनी त्या त्या शिष्यांना पाठवलं. तिथे तिथे उपासना केंद्र निर्माण झाली आणि उपासना केंद्रातून लोकशिक्षण दिलं. विवेक, साक्षेप, विचार करायला प्रवृत्त केलं. खरं सांगायचं तर विचारालाच प्रवृत्त होत नव्हतं. काय करू मी असं गर्भगळीत समाजाला समर्थांनी चेतवलं. पण तो चेतवावा. अफाट कार्य जे समर्थाने केले ते नुसतंच नाही, विचाराने केलेलं आहे आणि धैर्याने तोंड द्यायला सांगितलेलं आहे. हडबडू गडबडू नका, धैर्याने पुढे व्हा. लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही वगैरे अशा अनेक समर्थांचं सगळं जे वाङ्मय आहे ते नुसतं वचनांनीच भरलेलं आहे. मानवाच्या उद्धाराची सगळी काय म्हणतात सूत्रबद्ध वचन ही म्हणजे कसं अगदी बद्धापासून सिद्धापर्यंत होणारी सगळी वचनं त्यांच्या वाङ्मयात आपल्याला सापडतात. समर्थांनी त्यांच्या हयातीत सगळे इतके अपार कष्ट केले. कुठे जाऊन लिहिलं सांगा मला? चिवथरघळी सारख्या अत्यंत कठीण अशा ठिकाणी जाऊन दासबोध लिहिलाय. कुठे कुठे समर्थ राहिले? घळीतून राहिले. कशाला घळीतून राहिले? कारण तिथून त्यांना ज्या गुप्त खलबत करायची होती ती त्यांनी साध्य केली. माहिती नाही काय काय केलं समर्थांनी. शिवरायांचं स्वराज्य स्थापनेचं कार्य सुरू झालं होतं. तोरणाला घेऊन त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. समर्थांनी इकडे हनुमंताची मंदिरं उभारून धर्मस्थापनेचं सुरुवात केली. दोन्हीकडून कार्य सुरू झालं.
आणि हळूहळू हळूहळू जनजागृती झाली. लोक उठले, लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळेच लोक जागृत झाले आणि भय कमी झालं. मुख्य म्हणजे भय. आम्ही पण काय करू शकतो, आम्ही काय करू, आमचं रक्षण कोण करणार, असा समाज जो पहिला होता तो आम्ही करू, आमचं रक्षण आम्ही करू, आम्ही एकत्र होऊ. मुख्य म्हणजे ऐक्य. जे अनेक शतक आपल्यामध्ये नव्हतं ऐक्य, आणि त्यामुळे आम्ही परकीय सत्तेला बळी पडलो. ते ऐक्य समर्थांनी या इथे घडून आणलं आणि ऐक्यामुळेच आपलं रक्षण झालं. आपण सगळे एक झालो. बहुजन समाज किंवा मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे समर्थांनी जागृतीचा मंत्र दिलाय. सगळं मराठा ते तुका मिळवावा याचा अर्थ काय, की आपण सगळे आपल्या धार्मिक जे आहोत ते सगळे एक व्हायला पाहिजे. मराठा ते तुका मिळवावा याचा अर्थ काय, मराठाच नुसता नाही तर महाराष्ट्र धर्म सांगितलेला आहे. थोडक्यात आपला हा हिंदू धर्म यांनी एकत्र व्हा आणि या धर्माचं रक्षण करा. आणि तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थांनी ते भगवंताचं अधिष्ठान प्रथमच आधी केलं. भगवंताच्या अधिष्ठानावरच त्यांनी सगळं हे कार्य केलंय. लक्षात घ्यायचं आपल्याला. मारुती मंदिर, चाफळचं राम मंदिर, आणि जागोजागी त्या महंतांना जिथे जिथे पाठवलं तिथे तिथे पट्टाभिषेक तर रामाची मूर्ती, आणि तिथे मठ स्थापन केलं, तिथे ते अधिष्ठान आहेच रामाचं. म्हणजे इतक्या ठिकाणी विखुरले. म्हणजे हे महंत समर्थांचे डायरेक्ट शिष्य जे होते ते महंत गेले, आणि त्यांनी त्यांच्या परंपरा झाल्या. समर्थांच्या हयातीत वेणा स्वामींच्या बाया स्वामी आणि बाया स्वामींचे गिरिधर स्वामी अशी कितीतरी परंपरा होत्या. समर्थांनी आपल्या शिष्य परंपरा पण पाहिल्या. इतक्या ठिकाणी त्यांचं मठस्थापना झाली, इतक्या ठिकाणी जनजागृती झाली, इतक्या ठिकाणी उपासना केंद्र निर्माण झाली, आणि लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आणि मग सामर्थ्य चेतवलं गेलं. समर्थांनी हे नुसतंच आपल्या संप्रदायापुरतं नाही, समर्थांचे राजकीय दरबारी हे होते. जे सामर्थ्य मिळालं ते सामर्थ्याचा मंत्र सगळीकडे घुमघुमला. जय जय रघुवीर समर्थ म्हणून सगळीकडे घुमघुमले शब्द. मराठा ते तुका मिळवावा, सामर्थ्य आहे चळवळीचे, लहान थोर काम काही केलं वगैरे, आळस सोडा वगैरे, अशा कितीतरी तऱ्हेने समर्थांनी इतक्या समाजाला जागृत केलं. महत्वाचं म्हणजे समाजाला जागृत करणारं कोणी नव्हतं, ते जागृत केलंय. स्वाभिमान समर्थांनी लोकांमध्ये, जो खरं सांगायचं तर स्वाभिमान शून्य झालेलो आम्ही. इतकी दयनीय अवस्था आमची का व्हावी. आमच्यात काही सामर्थ्य नव्हतं, आमची काही संस्कृती नव्हती. इतकी उज्ज्वल संस्कृती आमची होती, पण आमच्यातलं सामर्थ्य नाही ठरवतं. आमचा आत्मविश्वास आम्ही गमावून बसलो होतो, आणि तो आत्मविश्वास समर्थांनी चेतवलाय. जागे व्हा, स्वतःला जाणा, विचार करा, विवेक करा, प्रयत्न करा, सावध व्हा. समर्थांनी उपासनेला तर लावलंच समर्थांनी पण, आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी लोकांना शरीर बल संष्ठत्वाचं पण सांगितलं. आणि समर्थांनी शरीर अधिक सुदृढ पाहिजे. शिष्यामध्ये सूर्यनमस्कार घालणं किंवा हे जे खेळ आहेत किंवा ज्याला आपण म्हणू व्यायाम आहे, तेही समर्थांनी त्या शिष्यामध्ये. समर्थांचे शिष्य कल्याण स्वामींचं आपण बघितलं असेल, उरमोडीतून एवढे मोठे हंडे भरून आणायचे. केवढं सामर्थ्य. कशाला डगमगणारी होती काही सगळी, कशालाही डगमगत नव्हती. लक्षात घ्या, समर्थांच्या तयार झालेले शिष्य कशालाही डगमगण्यासारखे नाहीत, कारण इतकं समर्थांचं सामर्थ्य. आणि त्याप्रमाणे समर्थांनी आपल्या शिष्यांना नुसतंच युक्तिबुद्धीने भरलं नाही, त्याने ज्ञानानेही त्यांना परिपूर्ण केलं. आत्मज्ञान हे प्राप्त करून दिलं, किंवा आत्मज्ञान काय आहे ते शिष्यामध्ये प्रसारित केलं. आणि खरं सांगत तर जिथे आत्मज्ञान आहे तिथे निर्भय स्थिती आहे. समर्थ निर्भयच होते, आणि समर्थांचे शिष्य पण निर्भय होते.
आणि या निर्भय स्थितीमुळे संबंध समाज सुरक्षित झाला. समर्थांनी सामाजिक कार्य जे रक्षणाचं जे केलं ते सगळा समाज सुरक्षित झाला. निर्भय स्थिती प्राप्त झाली समाजाला की आम्ही पण काहीतरी करू शकतो. ही स्थिती समाजाला प्राप्त करून दिली समर्थांनी. समर्थांच्या हयातीत समर्थांनी हे अनेक शिष्य, अनेक मठ, अनेक ठिकाणी उपासनाची केंद्रे, अनेक ठिकाणी मंदिरं, त्यांनी स्वतः त्यावेळेला कीर्तनातून, प्रवचनातून वगैरे सगळं तर केलंच. आणि त्याच्या बरोबर समर्थांना नंतर प्रश्न पडला की आता हे आपण आता सध्या आहोत, हे रक्षणाचं कार्य झालं, स्वातंत्र्यही समर्थांना मिळालेलं पाहिलं, आनंदवन भुवनी झालं, आपलं स्वतःच स्वराज्य स्थापन झालं. शिवाजी महाराजांना काय समर्थांनी उपदेश केला वगैरे तो विषय वेगळा आहे. शिवसमर्थ युती झाली आणि आम्ही सुरक्षित झालो, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. हे सगळं आपल्याला समर्थांनी हयातीत, त्यांच्या हयातीत असं सगळ्यांचं आपलं रक्षण केलं म्हणून आज आम्ही सुरक्षित आहोत. नाही तर आमची आज काय अवस्था झाली असती हे आपण विचार करून बघा. आजची आमची सुरक्षितता आहे ही समर्थांनी त्यावेळेला जी जनजागृती केली आणि जे लोक तयार झाले आणि जे स्वराज्य मिळवलं, त्यामुळे आज आम्ही सुरक्षित झालो. खरंच सांगत तर शिवसमर्थ युती म्हणून आज आम्ही सुरक्षित आहोत, आज आम्ही स्वातंत्र्यात आहोत, कारण ही शिवसमर्थ युती. शिवसमर्थ आले, अवतरले. खरं सांगायचं ते अवतरले, कारण ती परिस्थिती तशीच होती, तसंच आवश्यकता होती, तशा सामर्थ्यशाली व्यक्तित्वांची आवश्यकता होती, तरच हे सगळं चित्र पालटलं आणि ह्या युतीमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं किंवा आपण सुरक्षित झालो. आता हे समर्थांनी लक्षात घेतलं, आपण आहोत आता, पण आपल्या मागे काय, आपल्या मागे पण हा समाज सुरक्षित राहावा म्हणून समर्थांनी किती खटाटोप करावे. अवघड अशा शिवथरगळीत जाऊन दासबोधादी ग्रंथांचं लिखाण केलं. काय सांगितलं नाही या दासबोधातून. समर्थांचं सगळं वाङ्मय आपण बघितलं तर समर्थांचं सगळं वाङ्मय नुसतं काय उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे. समर्थांचं सगळं वाङ्मय आपण बघितलं तर सगळीकडे सामर्थ्य चेतवलेलं आहे, विवेक जागृत केलेला आहे, प्रयत्नवाद सांगितलेला आहे, साक्षात सांगितलेला आहे, सावधानता सांगितलेली आहे आणि भगवंताचं अधिष्ठान भक्ती करा, भक्तीचे नियोग देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राय. भक्ती करा म्हणजे परमेश्वराचं तुम्हाला सामर्थ्य मिळतं, परमेश्वराचं अधिष्ठान माना म्हणजे तिथून आपल्याला सुरक्षित आपण होऊ शकतो. नमे भक्त प्रणश्यती असं परमात्मा म्हणतोच. माझे भक्त कधीही नष्ट होत नाही, माझ्या भक्तांचं मी संरक्षण करतोच. जे असे वाटे सुखची असावे त्याने रघुनाथ भजन लावे असं समर्थ म्हणतात. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. माझं महत्व वाढलं त्याला कारण हे रघुनाथ भजन. तेव्हा तुम्ही भक्तीच्या मार्गाला लागा म्हणजे तुमचं चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध झालं की तुमची सगळ्या बाजूनी प्रगती होईल, तुम्ही निर्भय स्थिती तुम्हाला प्राप्त होईल, ज्ञान होईल. हा दासबोधाचा अखंड विषय जनचा नराचा नारायण होणं हा महत्वाचा विषय आहे. आणि नर जेव्हा नारायण होतो तेव्हाच तो सुरक्षित होतो. अभय तोपर्यंत नाही आम्हाला. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाय. भयातीत अशी स्थिती कोणती आहे तर ती फक्त परमात्म्याची स्थिती आहे. जोपर्यंत आपण देहबुद्धीत आहोत तोपर्यंत आपल्याला भय आहे. आणि भय आहे ते भय निवृत्ती करता आपल्याला परमात्म्याच भक्ती करायला पाहिजे आणि नराचा नारायण होणं अत्यंत गरज आहे. आत्मज्ञान आपण साध्य केलं पाहिजे. याची जन्मे येण्याची काळे संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारे असं समर्थांनी आपल्याला आधी मुख्य सांगितलंय. मुख्य ते हरिकथा निरूपण समर्थ म्हणतात, दुसरे ते राजकारण. आम्ही आमचा उत्कर्ष तर साधायचाच आहे.
त्याबरोबर लोकांचं पण कल्याण होईल. जितके काही आपणास ठावे तितके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे बहुत जन. सर्व लोकांची पण काळजी करा. आपण यथेष्ट जेवावे, उरले ते अन्न वाटावे, परंतु वाया दवडणे हा धर्म नाही. तरतेनं बुडो नाही दावे, बुडतं यासी. जो तरलाय, थोडक्यात मी वरती आहे, मला आता काही चिंता नाही, हे तर मी इतरांची चिंता केलेली पाहिजे. इतर काय बुडतायत का? तुकाराम महाराजांनी पण म्हटलं ना, बुडत हे जन न देखोय डोळा. समर्थांना पण हेच आहे. लक्षात घ्या, संतांची एकच स्थिती आहे. ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा पसायदान मागितलं, जे खळांची व्यंकटे सांगतो तया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परे पडो मैत्र जीवासी. या सगळ्यांचं कल्याण संतांना किंवा सगळ्या ऋषीमुनी आपल्या कल्याण कसं होईल, आनंद सगळ्यांना प्राप्त होईल, सर्वांचं कल्याण कसं होईल, सर्वांना ती निर्भय स्थिती, मला जशी निर्भय स्थिती प्राप्त झाली तशी ती सर्वांना प्राप्त व्हावी, अवघेची सुखे असावे अशी वासना. केवढी उज्ज्वल किंवा केवढी ते काय म्हणतात तशी श्री समर्थांची स्थिती आपल्याला त्यांच्या अंतःकरणाची स्थितीची कल्पना येणार नाही. केवढं ते दयार्ध अंतःकरण, इतके कष्ट केले, इतका समुदाय गोळा केला आणि वरती एवढं वाङ्मय निर्माण करून आमच्या रक्षणाची काळजी घेतली समर्थाने. आज आम्हाला दासबोध आहे, पण तो खटाटोप समर्थाने करून ठेवलेला आहे. इतरही समर्थांचं वाङ्मय, मनाचे श्लोक काय किती सांगणार, समर्थांचं वाङ्मय अफाट वाङ्मय आहे. आणि आपण जर त्यांच्या त्या सांगण्याप्रमाणे जर वागलो तर आजही आम्ही सुरक्षित आहोत, किंवा आजही आम्ही विश्वावर विजय मिळू शकतो, असं सामर्थ्य या समर्थांच्या वाङ्मयात आहे. आपलं संपूर्ण वाङ्मय जे आहे, संत वाङ्मय आहे, ऋषी वाङ्मय आहे, हे विश्वावर साम्राज्य गाजवण्यासारखं आहे. आम्हाला इतर तर कुठेही जाण्याची गरजच नाही. आम्हाला हे संत वाङ्मयच पुरेसं आहे. इतकं त्यात सांगून ठेवलेलं आहे. आपल्याला सामर्थ्य मिळवायचं आहे, पण येथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. समर्थांनी दासबोध लिहिलाय आणि आम्हाला सुरक्षित केलाय. आता हा दासबोध ग्रंथ लिहिताना समर्थ कुठेही राहिलेले, काय मिळेल ते खाल्लेलं आहे. काय स्वतःची पर्वा आहे का? कितीही कष्ट पडलेत, कुठे कुठे खळीतून राहिले, कुठे जंगलातून राहिले, मिळेल ते खाल्लंय. आणि हे समर्थांनीच नाही, समर्थांच्या शिष्यांनी सुद्धा. कशासाठी? आमच्या रक्षणासाठी, देश रक्षणासाठी, धर्म रक्षणासाठी. इतकं रक्षणाची चिंता समर्थांना लागली होती की कसे बुडतील हे, कसे वाचतील जन, हे लोक वाचतील कसे, आणि हे कल्याण कसे, यांना आनंद कसा मिळेल, याची इतकी चिंता समर्थांनी केली. लहानपणापासूनच केली, पण त्याच्यानंतर सुद्धा भारताची सगळी परिस्थिती अवलोकन केली तेव्हा समर्थांना इतकी प्रचंड पराकोटीची चिंता लागली की यांचं होईल कसं कल्याण. आणि त्या दृष्टिकोनातून सगळं प्लॅनिंग योजनाबद्ध. समर्थांचं जीवन सुद्धा 12 वर्ष बालपण, 12 वर्ष तपश्चर्या, 12 वर्ष तीर्थाटन आणि 36 वर्ष सगळं कार्याची उभारणी किंवा संप्रदायाची उभारणी. संप्रदाय म्हणण्यापेक्षा हा लोकांकरताच निर्माण झालेला आहे. समर्थांनी काय संप्रदाय निर्माण केलाय का? नाही. ह्या समर्थांचे शिष्य आणि हे समर्थांच्या कार्यातून निर्माण झालेलं आहे. म्हणजे त्याचं ध्येय मुख्य आहे संप्रदायाचं. लोकोद्धार, धर्मोद्धार हे ध्येय आहे. म्हणजे निस्पृह व्हायचंय. खरं सांगायचं तर निस्पृहांची पळी उभारली समर्थांनी. काय ऑर्गनायझेशन असेल. इतके निस्पृह व्यक्तिमत्व निर्माण केली आणि त्या निस्पृहांतर्फे अनेक कार्य तर केलंच, पण अनेक त्यांच्यातून निस्पृह निर्माण केले. कारण स्वार्थता केल्याशिवाय हे समाजाचं रक्षणच होत नाही. मी माझ्यापुरता मर्यादित असतो तेव्हा मी इतरांचं काय बघणार. मी जेव्हा लोकांकरता आहे असं होतं, मला काही नकोय, मी जेव्हा लोकांकरता आहे तेव्हाच समाजाचं रक्षण करण्याचं सामर्थ्य येतं. किती देशभक्त झाले आपल्याकडे.
लोकमान्य टिळकांनी सुद्धा हे जे गणेशोत्सव सुरू केला, शिवजयंती उत्सव सुरू केला, एकत्र आणलं लोकांना आणि त्यातून त्यांना युक्तिबुद्धी निकाल आणि त्यांना त्याच्यातूनच, पण ही त्यांना प्रेरणा सुद्धा या समर्थांच्या किंवा इतर या संतांच्या भूमिकेतून मिळाली. तिथून प्रेरणा घेऊन त्यांनी अफाट कार्य केलं. किती देशभक्त झाले, किती लोकांनी आपापले बलिदान केलं, तेव्हा आम्ही स्वातंत्र्य मिळवलं. समर्थांसारखे किती किती लोकांनी किती खटपटी केल्या, आम्हाला त्याचा विसर पडताना. आजही आम्हाला समर्थांचं वाङ्मय आहे, समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला तर करणी पण मी आहे जगज्जीवनी निरंतर, पहा माझा ग्रंथ दासबोध. नका करू खटपट काय, आत्माराम दासबोध माझे स्वरूप सतत सिद्ध. आजही आम्हाला आत्माराम आणि दासबोध, मुख्य म्हणजे दासबोध मनाचे श्लोक, रत्न आहे मनाचे श्लोक, एवढंच आपल्या रक्षणासाठी पुरं आहे. आम्हाला परिपूर्ण करण्याचं सामर्थ्य या सगळ्या ग्रंथातून आहे. फक्त त्यात सांगितलेलं बरहुकूम वागण्यास आपण ठेवले, समजले आणि वर्तले त्याची भाग्यपूर्वी झाले. त्याप्रमाणे वाचायचं आहे किंवा त्याप्रमाणे त्याचा अभ्यास करायचा आहे आणि आपण परिपूर्ण व्हायचंय. आपण काही, आपल्याला सामर्थ्य आहे, आम्ही आजही आमचं सामर्थ्य गमावता कामा नये. आजही आम्ही सुरक्षित आहोत समर्थांच्या या वाङ्मयामुळे. आम्ही जर दासबोध उघडला आणि दासबोधाचा अभ्यास केला आणि तद हुकुम आपण वाचलं किंवा त्याप्रमाणे काहीतरी आपण नियंत्रण घेण्याचा, प्रत्येक ओबीतून समर्थांनी जे सांगितलेले आहे, वर्तायाचा विवेक राजे राखणे सकळ लोक. कसे वागाल? सगळ्या लोकांना राजी राखा, सगळ्यांवर प्रेम करा, दुसऱ्यावर प्रेम करून आपण सुखी व्हायचंय. आपण अनेकांवर प्रेम करायला आधी पहिले शिकले पाहिजे. माझा स्वार्थ थोडा कमी केला पाहिजे, माझ्यातली अहंता कमी झाली पाहिजे, तेव्हाच आम्ही इतरांसाठी काही लढू. आणि आम्ही इतरांसाठी लढलं की आमचा उत्कर्ष आहेच. जेव्हा आम्ही देहबुद्धीने, स्वार्थाने आणि संकुचित होतो तेव्हा आमचा उत्कर्ष कधीही नाही. आम्ही जेव्हा इतरांसाठी तेव्हा आपलं जीवन देतो तेव्हा आमचा पराकोटीचा उत्कर्ष आहे, किंबहुना तेव्हा आपल्याला ईश्वराची कृपा आहे. जेव्हा आम्ही दुसऱ्यासाठी करायला लागतो परोपकार, समर्थाने सांगितल्याप्रमाणे, तेव्हा आमचा उत्कर्ष आहे आणि त्यातूनच आपली प्रगती आहे आणि तेव्हाच आपल्याला ईश्वरी कृपा होते. आपलं अंतःकरण शुद्ध झालेलं पाहिजे. जे जे काही आपल्याला येत आहे, आपल्याला समजतंय, ते इतरांना शिकवलं पाहिजे. सगळ्या शहाणे करून सोडावे बहुत जन समर्थ म्हणतात. काय सांगितलं नाही समजतंय? जाणत्यापाशी लेवो शिकावे, जाणत्यापाशी वाचू शिकावे, कोणी पण जाणत्यापाशी शिकावे. सगळं शिकून घ्या, म्हणजे तुम्ही परिस्थितीवर मात करू शकाल. परिस्थितीवर मात करता आली पाहिजे, संकटामध्ये आम्हाला तोंड देता आलं पाहिजे, असं सामर्थ्य या समर्थांनी दासबोधात आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. संकटावर तुम्ही मात कशी कराल? खाया नाही, लेसिल्या नाही, जेवाय नाही, काय कर, लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही. बा करंट्या सावध होया, आळस सोड, प्रयत्न करायला लाग, लहान थोर काहीतरी कामाला लाग, म्हणजे तू त्यातूनच पुढे जाशील. हे समर्थांना सांगावं लागलं. आता ही काही सांगण्याची गोष्ट आहे, पण तेही समर्थांनी सांगून ठेवले. काय करशील, कोणती परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत तू काय करशील, हे आज आपल्याला दासबोधात मिळते. तू बद्ध आहेस का, मग तू हे कर. तू मुमुक्षु आहेस का, मग तू इथून माग, इथून पुढे तुझा प्रवास. तुझ्यामध्ये मूर्ख लक्षणं आहेत का, मग ही सोड. तुझ्यामध्ये करंट लक्षणं आहेत का, ती सोड आणि उत्तम लक्षणं घे. थोडक्यात आपल्याला दैवी संपदा प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या दासबोधात आहे. दासबोधात आहे, संत ग्रंथात आहे. नुसतं दासबोध हा समर्थांचा विषय आहे म्हणून समर्थ वाङ्मय असं आपण विचार करतो. म्हणजे समर्थांनी हे सगळं वाङ्मय निर्माण करून आमच्या सुरक्षिततेसाठी सगळा खटाटोप करून ठेवलेला. मला काहीच करायचं नाही, वाढलेलं ताट आहे, फक्त जेवायचं आहे मला. आणि एवढं आम्हाला आज आहे, खरोखरच आम्ही आज कितीतरी सुखी आहोत, तरी पण आम्ही का दुःखी तेच कळत नाही. इतकं सुख आम्हाला आहे आज, सगळं आहे, सगळं आहे, ऐश्वर्य आहे, सगळं आहे, स्वातंत्र्य आहे, कुणाचा जाच नाही, काय मनाला येईल तसं करता येते, तरी सुद्धा आम्ही सुखी नाही.
याचं कारण आम्ही या संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालत नाही. आम्हाला जर सुरक्षित व्हायचं असेल, आजही आम्ही सुरक्षित आहोत, समर्थांनी हे सुरक्षित आपल्याला करून ठेवलेलं आहे, तर आपल्याला या संत वाङ्मयाप्रमाणे चालायला पाहिजे, संत वाङ्मय अभ्यासलं पाहिजे, गीता अभ्यासली पाहिजे, ऋषी वाङ्मय अभ्यासलं पाहिजे, रामायण अभ्यासलं पाहिजे, महाभारत अभ्यास, भागवत, सगळेच ग्रंथ काय एक एक सांगणार. थोडक्यात ही आपली उज्ज्वल संस्कृतीची परंपरा आपण रक्षण केली पाहिजे. अनेकांनी आपल्यासाठी देह कष्टविलाय, अनेकांनी आता समर्थांनी दासबोध लिहून ठेवले, आपल्यासाठी इतके कष्ट केले, तर आपण जर वाचलं नाही तर करंटे आपण आहोत. समर्थांनी आणि संतांनी आमच्यासाठी हे सगळं करून ठेवलेलं आहे, आमच्या सुरक्षिततेसाठी केलेलं आहे. आणि या सुरक्षिततेसाठी जर आम्ही त्यांनी करून ठेवलेलं जर आम्ही त्याचा उपयोग केला नाही, तर करंटे आम्ही आहोत, आम्ही सुरक्षित राहणार नाही आहोत, किंवा आमची पुन्हा भयग्रस्त अवस्था येणार आहे, किंवा आमची अधोगती होणार आहे. थोडक्यात आपल्याला ह्या संत वाङ्मयाच्या आधारे, संत वाङ्मय समर्थांनी निर्माण करून ठेवलेले, काय त्यांना आपण द्यायचं, आपण काय देऊ शकतो. दासबोध समर्थ म्हटलंय, फक्त सद्गुरूची भक्ती करा, त्यांच्याशी अनन्य व्हा, त्याने सांगितलंय तसं वागा की तुमचं कल्याण आहे. आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी समर्थांनी हा दासबोध ग्रंथ लिहिलाय. इतर सगळं संत वाङ्मय आहे. आपण फक्त ह्याचं परिशीलन केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, आणि आपण सुरक्षितच आहोत, आपण सामर्थ्य संपन्न आहोत, आपल्याला दुसऱ्यावर अवलंबित्व नाही. आम्ही स्वतःचा उत्कर्ष तर करायचाच आहे, आपली स्वतःची प्रगती करायची आहे आणि इतरांना सहाय्यकारी व्हायचं आहे, तर हा आमचा भारत भाग्यशाली होणार आहे. आम्ही जर सगळे एक झालो, आम्ही सगळ्यांनी इतरांची काळजी केली, इतरांना काळजी सांगवली, पण आधी आपण परिपूर्ण व्हायला पाहिजे की आपण आधी स्वतः परिपूर्ण झाले पाहिजे. हे व्यक्तिगत झालं, पण आपण आपल्या देशाने सुद्धा परिपूर्ण होण्याची गरज आहे. जेव्हा आपण सगळे परिपूर्ण होऊ तेव्हा देश परिपूर्ण होणार आहे, तेव्हा धर्म परिपूर्ण आहे. धर्म परिपूर्णच आहे, पण तेव्हा आपल्या धर्माला उज्ज्वल स्थान येणार. हा विश्वधर्म आहे आणि विश्वात याची सगळीकडे दुमदुमून गेलेला पाहिजे. भारताची ही जी संस्कृती आहे अत्युज्ज्वल आहे. समर्थांचं कार्य तर अफाट आहे आणि इतरही आहे, पण आपण हे कोणाचंही विसरून चालणार नाही. आज समर्थांनी आपले जे संरक्षण केलं, रक्षाबंधन आहे समर्थांचे, हे रक्षा बांधलेली आपल्याला कायमची. किती प्रेम केलं आपल्यावर आणि त्यांनी हे आपल्याला बंधन बांधून ठेवलेलं आहे. काही काळजी करू नका, पहा माझा ग्रंथ नीट, बस तेवढं अवलोकन केलं की आम्ही सुरक्षित, आपल्याला कशाचाच भय नव्हता. पण आमचा निश्चय होत नाही, आम्ही ठरवतो, फक्त पारायण करून भागणार नाही. लक्षात घ्या, दासबोधचं पारायण एवढं पुरेसं नाहीये, त्याचा अभ्यास करणं गरजेचं. त्यात सांगितल्या त्याप्रमाणे हळूहळू तरी ते आत्मसात करणं गरजेचं आहे. का नाही मिळणार आम्हाला पण मोक्ष? समर्थांनी सांगितलं याची जन्म येण्याची काळे. आम्ही जेव्हा मोक्षाचा विचारच करत नाही, हा मोक्ष म्हणजे फार लांबची गोष्ट आहे, ते संत आणि ऋषीमुनींचं आहे, असं नाहीये. तो मोक्ष आमचा पण आहे. उपाधी काही राहत नाही, केल्या वगैरे काही होत नाही, समाधान एवढे थोर नाही म्हणून समर्थ म्हणतात काही. आणि ते समाधान आम्हाला मिळवलं पाहिजे. आम्ही याच जन्मात काहीतरी सगळा खटाटोप केला पाहिजे आणि हे सगळं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, परमेश्वराची पराकोटीची भक्ती सद्गुरूची करायला. आजही समर्थ आपल्यामध्ये आहेत, आपण त्यांची भक्ती केली पाहिजे. आजही परमात्मा सगळीकडे व्यापून आहे, आपण त्याची भक्ती केली पाहिजे. आपली संस्कृती सांगते, आपण बघा, आपण गोकुळाष्टमीच्या दिवशी सगळीकडे पूजा करतो, आपण नागोबाची पूजा करतो. आपली संस्कृती सगळ्यांची पूजा करण्याची सांगते, वृक्षांपासून. तर ही संस्कृती आपली सगळीकडे परमात्मा पाहण्याची आहे आणि हेच समर्थाने सांगितलेले, सगळीकडे बघा, सगळीकडे त्या परमात्म्याला पहा, तो व्यापक आहे. आणि समर्थही व्यापक आहेत, जिथे तिथे आहेत. समर्थ नाही असं ठाव नाही. तया विण कुठे रिता ठाव नाही, नभी वावरे जो अणुरून काही, रिता ठाव या राघवे विण नाही, तया पाहता पाहता तेच झाले. त्या राघवाला पाहत तसं तद्रूप होणे आहे. आणि आपण जर सगळ्यांना, आपल्याला जर ते साध्य झालं
तर याच्यासारखं अन्य काही म्हणजे ज्याला काय म्हणतात अन्य दुसरं काही मिळवण्याचंच काही राहत नाही. आपण आज समर्थांचं थोडंसं चिंतन, समर्थांचं कार्य अफाट आहे ते सांगणं खरं सांगायचं ते एवढ्याशा वेळातही शक्य नाहीये आणि आपल्या या बुद्धीची पण ती कुवत नाही. काय केलं हे आपल्याला इतिहासालाही नोंद नाही. त्यामुळे समर्थांचं कार्य म्हणजे त्याच्यापेक्षा समर्थांनी दासबोधात काय सांगितलंय ते आपण बघणं आणि त्याप्रमाणे वागणं, आपला स्वतःचा उत्कर्ष करणं आणि इतरांचा उत्कर्ष करणं आणि समर्थांच्या कृपेमध्ये राहणं, संतांची कृपा संपादन करणं एवढंच काय ते आहे. आणि आज त्यांचं चिंतनाचा हा जो इथे आयोजकाने मला जे काही 4 शब्द बोलायला दिले, आपण समर्थांच्या त्या सान्निध्यात राहूया आणि सगळ्यांचा उत्कर्ष होईल आणि ही भारतभूमी भाग्यशाली बनेल असं आपण काहीतरी चिंतन केलं आणि चिंतन करूया. आणि हे इथेच मी माझं काही 4 शब्द बोलायचे होते ते थांबवते. जय जय समर्थ. कल्याणकरी कोण म्हणणार आहे बघा. हो म्हणते मी शोभना. जय श्रीराम. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया, जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया.